भिवंडी तालुका के वांद्रे गांव श्री हनुमान जी मंदिर पर गुरुवर्य प्रेम मूर्ति वैकुंठवासी हरिभक्त पारायण रामदास बाबा वाशेरे व गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त पारायण सुखदेव महाराज कथोड़े शेरेकर पाड़ा, इनके कृपा आशीर्वादों से तथा गुरुवर्य हरिभक्त पारायण मदन महाराज शिशवे आपटी, इनके मार्गदर्शन में हर वर्ष की तरह इस वर्ष भी अखंड हरिनाम सोहला का भव्य आयोजन दिनांक 9 मार्च 2026 से 12 मार्च 2026 तक वांद्रे गांव के विठल प्रसादिक भजन मंडल, सर्व महिला मंडल, जय हनुमान क्रीड़ा मंडल, श्री राम क्रीड़ा मंडल, रिक्शा एसोसिएशन, गांव देवी ग्रुप व वांद्रे गांव के ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर श्रीची अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, पालकी, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। मूळ मायेच्या कारट्या तुझी राठ रडकी झाली आणि तुला नाही अशुभती संतांनी देवाला शिवी दिली, जनाबाई देवाला शिवी देतात, देवाला ती उभी वाटते। जनाबाईंनी किंवा संतांनी दिलेली शिवी देवाला उभी कंठामध्ये कृष्णमणी काळामणी धारण केला। कधी वरिले सावळे परब्रह्म, त्या सावळ्या परब्रह्माशी आपण विवाहबद्ध झालो, त्याची पत्नी म्हणून आपण भक्ती केली। विदर्भामध्ये गुलाबराव महाराज माधानकर यांनी माधुर्य भक्ती केली। भक्ती करत असताना त्यांनी भगवान गोपाळ कृष्णाला पती मानलं आणि ज्ञानोबारांची कन्या म्हणून भक्ती केली। वरिले सावळे ज्ञानोबारांचे जे आपण दररोज म्हणतोच ना, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी साजनी। जो काला केला तो आमच्या प्राप्त करून घेतला, साधनेने प्राप्त केला तो आमच्या संभ्रम वैष्णवन का
मागे कारण देवाकडे सर्व आहे, फक्त त्याला एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे. त्याच्याकडे सगळं असण्याचं कारण काय? त्याचं कारण आहे त्याच्याकडे लक्ष्मी आहे. ती लक्ष्मी त्याची दासी आहे. लक्ष्मी ऐशी जयाची दासी, मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोणी पांडवा, जे पाय धुवाची निदैवा प्राप्त झाली. लक्ष्मी त्याची दासी असल्यामुळे त्याला कशाचीच कमी नाही, त्याच्याकडे कशाचा दुष्काळ नाही. त्याच्याकडे सर्व परीने सुकाळ आहे, सर्वतोपरी सुकाळ आहे, पण एका गोष्टीचा दुष्काळ त्याच्याकडे. थोर प्रेमाचा भूमीला आज दुष्काळ प्रेमाचा भुकेला हाची, काय सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी, हाची दुष्काळ तयार. त्याला ज्या प्रेमाचा दुष्काळ आहे ते प्रेम त्याला कोणी दिलं असेल, जगाचा मालक असलेला परमात्मा ज्याच्याकडे सर्वस्व आहे पण त्याच्याकडे प्रेम नाही, प्रेमाचा असूस त्याला भुकेला असलेला परमात्मा त्याला प्रेम देण्याचं काम कोणी केलं? पांडुरंग पिसा याची रागी झाला, मुक्ताबाईने पाजीला प्रेम पान्हा. प्रेमाची साधं नितांत गरज आहे. त्या पांडुरंगाला सुद्धा प्रेम पाळणा देणारा कोण असेल तर आदिशक्ती आहे. म्हणून विठो पंढरीचे राणे याने भक्ताची भूषणे या रंगामध्ये गळा शोभे वैयंती तिशी मुक्ताई म्हणते. आदिशक्ती मुक्तादेवी पांडुरंगाला प्रेम द्यावं. आपण एखाद्या दगडाच्या मूर्तीची पूजा करतो. कोणाची पूजा करतो? आपण दगडाच्या मूर्तीची करतो. केला पाषाणाचा विष्णू, पण पाषाण नव्हे विष्णू, पण विष्णू पूजा विष्णूशी आणि पाषाण राहे शान रूपे. तसं आपण हा सन्मान हा आदिशक्तीचा सन्मान आहे. वाटण्याकरता जसं नाम आवश्यक आहे तसं प्रेम आवश्यक आहे. आणि प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमे विना नाही समाधान. पांडवनी देवी शृंगारी प्रेमे विना झाला ज्ञानी कैसा. ज्या कार्याकरता नाम जसं आवश्यक आहे तसं प्रेम आवश्यक असल्यामुळं ते प्रेम परमात्म्याच्या गुण आसक्तीने उपासना केली प्राप्त होते. जसे परमात्म्याच्या नाम असं गुणानाम ईश पारम नयाती, ज्यांना शास्त्रकार गुण म्हणतात त्याच गुणांना गौडणिक कोकणामध्ये खोड्या म्हणतात. याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू आटे. आता परमात्म्याच्या खोड्याही खूप आहेत. चरित्र केलं. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रांगत असताना भगवंताने काय केलं? रांगत रंगणी चोरीत दोरी. हे भगवंताचं चरित्र आहे, हे भगवंताचे लीला आहे. याला भगवंताचे पवाडे म्हणतात. अनोबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती, धन्नाम म्हणविती अललल. कृष्णाप्रती गोपाळ
खेळताती हातळ तिना तळ हत तत मामा मारू गेलासी आपटिले गजासी मल्ल युद्ध खेळलासी होतो अजगर मारिला पडवा नळ गिळिला गोवर्धन उचलिला पुतनेशी शोषिले नारदासी मोहिले गणिकेशी उद्धरिले अरे रे ते काय त्याचे पवाडे कहिजे तुझे पोवाडे वर्णिताती वाडे विष्णुदास नाम म्हणे यू 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 भगवंताने हे जे चरित्र केलं ते कुठल्या अवस्थेमध्ये केलं काय त्या चरित्राचा भाग आहे तर भगवंताचं चरित्र आहे. कोणाचं चरित्र आहे ते कुठल्या माणसाचं चरित्र नाही. केले नारायणाचं चरित्र असल्यामुळं भगवंताने रांगत असताना काय केलं, रांगत असताना सगळे राक्षस मारले. कसे मारले, किती मारले आणि कुठं मारले. तुकोबारायांचं हे बोलणं अतिशय सूत्रबद्ध आहे. सूत्रबद्धता कशाला म्हणतात, सूत्रबद्ध बोलणं संताचं म्हणजे नेमकं काय आहे, अक्षराकरता कमी आणि अर्थाकरता व्यापकता ज्याच्यामध्ये असते त्याला सूत्रबद्धता असं म्हणतात. तुकोबारांतात कुठल्या कुठल्या राक्षस मारले. आता काकासूर कसा मारला, बकासूर कसा मारला, षटकासूर कसा मारला, बाबर भट्टाची कशी भजिती केली, कंसाला कसं मारलं, कुठल्या कुठल्या राक्षसाला कसं मारलं हे सांगण्याकरता वेळ नसल्यामुळं अवघी दैत्य खानी बुडवी अनेक राक्षस मारले. कसे मारले, भारत सगळं मारले. अवघी दैत्य खाली बुडविली. ज्याच्याकरता अवतार होता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः धर्मधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय शत्रूणाम्. अवघी दैत्य खाली बुडविली. सगळे राक्षस मारले. कधी मारले हो, रांगत असताना मारले. रांगत असताना केले. नारायण हे नारायण नराचं चरित्र नाही. हे कोणाचं चरित्र आहे, हे पवाडे नराचे आहेत काय, त्या लीला नराचे असू शकतात का, त्या नारायणाच्या केले नारायणे. ज्या नारायणाचे हे चरित्र आहे त्यांनी रांगत असताना सगळे राक्षस मारले आणि सगळ्या गोपाळाला आनंद देण्याकरता गोपाळांना संघटित केलं आणि त्या गोपाळांना सांगितलं त्यांचा हक्क त्यांना स्थापित करून दिला. त्यांना कुठल्या माध्यमातून त्यांना संघटन करून सांगितलं चला माझ्या मार्ग. आपल्याला काला करायचा आहे आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या शेजारी एकत्रित केल्या. खडकी सोडियेल्या मोठा आजीचा दही दही भात आम्हा देतो पंढरी. भगवंताने त्या सगळ्या शिदुऱ्यांचा एकत्रित काला करून परमात्माने सगळ्या गोपाळांना गोलाकार बसवलं. मध्ये परमात्मा उभे राहिले, हातामध्ये प्रसाद घेतला. परमात्म्याने तो काला घेतला. आपल्या हातामध्ये असलेला परमात्माने कोणाला दिला, वाटी आपल्या निजते पण भाग्याचा तो पावे. परमात्माच्या हातातून घ्यायला काला प्राप्त करणे भाग्य कोणाला झालं, मोठमोठ्यांच्या वाटी भाग्य आलं. आज करते ब्रह्मादी ते खुली वाळवंटी चूक ती धन्य मृत्यूलोक भाग्याचा कैसा आल्याची देव जळी झाले मासे. त्यांना काला नाही. आजी होत अमरावती त्यांना काला मिळाला नाही. ब्रह्मदेवाला काला नाही मिळाला, इंद्र काला मिळाला नाही. अगदी जवळच्या असलेल्या काला भगवंताने दिला नाही. ज्या वैकुंठामध्ये भगवंताचा वास आहे त्या वैकुंठामध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा काल्याचा लाभ झाला नाही. महाराज वैकुंठी तो ऐसे नाही, तो काला वैकुंठात नाही.
देवांना दुर्लभ असलेला, वैकुंठात दुर्लभ असलेला काला आज आपल्याला वांद्रे गावामध्ये आपल्याला फक्त होतो. काय कारण आहे ना? देवांना काला, देव म्हणजे कोण? ब्रह्मदेव तर देवाचा मुलगा होता, सख्खा मुलगा होता. मिळाला नाही, काला नाही मिळाला. लाजे त्याशी वाटा नाही नाही नाही. कोणाला मिळाला हो तो काला? तो आपल्याला मिळाला. का मिळाला? जे अमर असलेले अमृत पान करणारे त्यांना नाही काला मिळाला. अमृत अमर अमृत पान करती तेही मरती नाथावी. जे माझी अमृत सेविती ते नविती कळी काळा. ज्यांना हा काला मिळाला, कोणाला मिळाला? महाराज म्हणतात ते अमर आहेत, अमृत आहे. ज्ञानोबारात त्याला अमर म्हणता अमृत म्हणतात. जे पुरंदर 14 जाती असे असलेले महाराज त्यांना काला नाही मिळाला. काला तुम्हाला मिळाला. पण कोणामुळे मिळाला? देव दुर्लभ काला कोणामुळे मिळाला? कारण संताशिवाय काला आपल्याला विशेष संता तुका म्हणे काल वैकुंठी दुर्लभ विशेष विशेष हला बदलता संगे विशेष हला बदलता संगे. मोकळा
अकल्पायुष्य सकला अर्जुना 40 वर्ष आपण हा अखंड हरिनाम सोहळा साजरा करतोय. सर्व ग्रामस्थ, महिला, तरुण, सर्व आमच्या बाहेर गेलेल्या मुली, बहिणी आणि पंचक्रोशीतील सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम आपण साजरा करतो. आजचा 40व्या वर्षातील प्रसादाचा कार्यक्रम अर्थात काल्याचा कीर्तन आता आपण या ठिकाणी ऐकलात. पाठी काकड आरती झाली. बालाराम मामा चौधरी आणि सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीने त्यानंतर आताचं हे कीर्तन आमचे परम स्नेह आदरणीय गुरुवारी हरिभक्तीपरायण हरणे बाबा, आदिशक्ती मुक्ताई संस्थान, मुक्ताई नगर बाबा लवकरच आले होते आणि विष्णू काकड्यात असल्यामुळे फोन काही लागला नाही. वाशे आम्हाला वावे घरला जगन दादा ज्ञानेश्वर महाराजांना फोन करून बाबा तिकडे गेले आणि अगदी वेळेवर आले आणि आपल्या समोर खूप गोड अशी चिंतन सेवा मांडली. बाबांच्याबद्दल कितीही बोललं तरी कमी पडणार आहे. मी रात्रीही बोलून गेलो की काल्याचा अधिकारी त्याग असल्याशिवाय काल्याचा कीर्तन करता येत नाही आणि त्यांचं जीवन म्हणजे खूप त्यागातून पाहायला मिळतो. कारण नारद भक्ती सूत्राचं जर चिंतन बघितला, अनन्य आश्रयांना त्यागो असं देवर्षी नारदजी म्हणतात की अन्य आश्रयांचा त्याग करून एकनिष्ठ मुक्ताई नगरमध्ये मुक्ताईच्या ठिकाणी लीन होऊन एक पांडुरंगाची उपासना म्हणून त्यांचं जीवन चाललंय. त्याग आणि वैराग्य या गोष्टी फक्त आपण शब्दाने ऐकतो, पण त्या कृतीने जर बघितल्या तर चिरंजीव पद असं सांगतो की त्यागी जीवन कसं असतो. भोग इच्छा विषेक ते तो सांडी सकलिक प्रारब्धे प्राप्त होता देख निष्ठंकांग तेथून काढी. चिरंजीव पद सांगतो एखादा भोग जरी प्राप्त झाला तरी त्यागी जीवन जगणारे साधक त्या भोगाचा त्याग करून आपण तिथून बाजूला होतात. मागच्या वर्षी बाबांचा आपला काल्याचा कीर्तन झाला. काही गोष्टी सांगण्यासारख्या असतात पण त्या समाजापुढे मांडणं पण तेवढं गरजेचं आहे. सांगत नाही तो भाग वेगळा. धरून आम्ही बाबांना सांगत होतो का हा पाकिट घ्या, पण मला असं वाटतंय नको 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 म्हणजे नकोच. महाराज मला नकोच. किमान तरी घ्या, प्रवास भाडा तरी घ्या. याला म्हणावं त्याग. वस्तू उपलब्धी असावी आणि ती नको याला वैराग्य किंवा त्याग म्हणा. बाबांच्या बद्दल किती बोललं तरी कमीच पडेल. मी ग्रामस्थांच्या वतीने आणि या मंडळाच्या वतीने बाबांचे मनापासून आभार मानतो. अशी सेवा मला प्रतिवर्षी मिळत राहील अशी अपेक्षा करतो. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आपल्या कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव ताराम पंडित भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत पाटील 105 रुपये, वैभव लडकू पाटील 201 रुपये, अशोक सखाराम बजागे 501 रुपये, प्रकाश परशुराम पाटील 505 रुपये, राजेश पुंडलिक पाटील 500 रुपये, नितीन रामचंद्र पाटील 201 रुपये, परशुराम तुकाराम पाटील 1000 रुपये, गुप्तदान 101 रुपया, ज्ञानेश्वर 200 रुपये, जिनल सचिन पाटील 101 रुपये, नवनाथ बापू पाटील 101 रुपये, मधुकर दत्तू पाटील 100 रुपये, भूषण बालाराम पाटील 202 रुपये, तानाजी रामू पाटील 101 रुपये.
विठ्ठल रखमाई भजन मंडळ वाशेरे 500 रुपये. वसंत महादेव बजागी वांद्रे 301 रुपये. गंगाम ग्रुप वांद्रे 5000. विश्वास पाटील साने अनंत जाऊ शेलार खाली 5001 रुपये. 501 रुपये साहेब. नामदेव मनोहर पंधरे 500 रुपये. महेश किशन भंडारी देवली अखंड हरिनाम सप्ताह जो चालू आहे तो 40 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आता येत्या 2026मध्ये 41मध्ये पदार्पण होत आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह जो चालू आहे तो 3.5 दिवसाचा सप्ताह असतो. त्याच्यामध्ये सकाळी काकड आरती होते, त्याच्यानंतर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, दुपारी 3 ते 4 भजनाचा कार्यक्रम, 5 ते 6 हरिपाठ, 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम होतो. रात्री जागर भजन सुद्धा असतं. भगवंताचरणी एकच प्रार्थना आहे की आता आम्ही 41व्या वर्षी पदार्पण करीत आहोत, तरी सुवर्ण महोत्सव लवकर म्हणजे येत्या 9व्या वर्षी सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम आम्हाला करण्याची संधी मिळो.